उंच गणेश मूर्तींसाठी आता फिटनेस सर्टिफिकेट हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। 1 टनापेक्षा जास्ती वजनाच्या ज्या गणेश मूर्ती असतील त्यांच्यासाठी हे फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मोठ्या मूर्तींच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंडळांना मूर्तीच्या स्थापनेपूर्वी हे प्रमाणपत्र सादर करावं लागेल। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं। गिरीश, अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावे लागेल, मोठ्या गणेश मूर्तींसाठी आता फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक आहे। नक्कीच, कारण भुलेश्वर दुर्घटना घडल्यानंतर आता पालिकेने मोठा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे। ज्या मोठ्या गणेश मूर्ती आहेत त्यासाठी आता फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक करण्याचा निर्णय हा पालिकेकडून घेतला जाणार आहे। आणि या संदर्भात उद्या डीएमसी झोन 2चे अधिकारी प्रशांत सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आलेली आहे। भुलेश्वरमध्ये जी घटना घडलेली आहे त्यानंतर आता 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्ती असतील त्यांना फिटनेस प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। आणि यासोबतच जे मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती आहे ती नोंदवली जाईल। ज्या पद्धतीने जड मूर्तीच्या आगमनादरम्यानच्या अपघातांचा हा धोका होत आहे तो कमी करण्यासाठी आणि त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवण्यासाठी। गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मोठ्या गणेश मूर्तींसाठी आता फिटनेस सर्टिफिकेटची बंधनकारक आहे।